नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 4 आणि 5 जानेवारीचे महत्त्वाचे करंट अफेअर्स डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. हे लेक्चर बघून झाल्यावर तुम्ही याची PDF विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या आमच्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करून ती नोट्समध्ये वाचू शकता. आणि आजचं लेक्चरसुद्धा छोटंच असणार आहे, पण खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि ह्यातला कुठलाही प्रश्न आयोग ॲज इट इज एक्झाममध्ये सुद्धा विचारू शकतो. त्याच्यामुळं हे शेवटपर्यंत लक्षपूर्वक लेक्चर नक्की बघा. आता आपण जास्त वेळ वाया न घालवता या लेक्चरचा पहिला प्रश्न बघू. किर्गिस्तानमधील हिमबिबट्यासंदर्भात नुकताच कोणता निर्णय घेण्यात आलाय? या प्रश्नाचा आन्सर आहे बघा, फर्स्ट ऑप्शन, राष्ट्रीय प्राणी म्हणून हिमबिबट्याला त्यांनी घोषित केलेलं आहे. आता हे डिसिजन त्यांनी का बरं घेतलंय, तर किर्गिज लोकांसाठी आणि तिथल्या परिसंस्थेसाठी या हिमबिबट्याचं खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे. ह्याचं महत्त्व आणि ह्या हिमबिबट्याची खूप जास्त जी व्हॅल्यू आहे, तर ही लोकांना पटवून देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. किर्गिस्तानचं ऑफिशियल नाव आहे किर्गिज प्रजासत्ताक. सध्याचे त्यांचे राष्ट्राध्यक्ष आहेत सादिर झाप्रो. तर ह्यांनी ऑफिशियली आता या हिमबिबट्याला किर्गिस्तानचं राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केलेलं आहे. हिमबिबट्याला नैसर्गिक संपत्ती आणि सांस्कृतिक समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. एवढंच नाही तर पर्वतीय परिसंस्थेच्या स्थैर्य आणि आरोग्याचं सूचक म्हणून सुद्धा त्यांच्याकडं हिमबिबट्याला बघितलं जातं आहे. किर्गिज संस्कृतीमध्ये हिमबिबट्याला महानता, कुलीनता, धैर्य, शौर्य आणि लवचिकता तर यांचं प्रतीक मानलं जातं आहे. आणि त्याच्यामुळेच त्यांनी या विशिष्ट एकाच प्राण्याला म्हणजे हिमबिबट्याला राष्ट्रीय चिन्ह किंवा राष्ट्रीय प्राणी म्हणून त्यांनी आता ह्याला घोषित केलेलं आहे. तुम्हाला माहिती असायला पाहिजे बघा, आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी द रॉयल बेंगाल टायगर आहे, म्हणजेच वाघ आहे. आपला राष्ट्रीय पक्षी आहे मोर. आता महाराष्ट्रासंबंधित सांगायचं तर बघा, मी तुम्हालाच एक होमवर्कचा प्रश्न देते की महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोण आहे? महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू नावाची एक खार आहे. खूप मोठी खार आहे ही, जी की जास्त करून आपल्या पुणे जिल्ह्यातल्या भीमाशंकर या भागामध्ये ही आढळते. आणि तो प्राणी म्हणजे ही जी खार आहे, तर ह्यालाच आपण महाराष्ट्राचा राज्य प्राणी असं घोषित केलेलं आहे. पण महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे, तर ह्याचा आन्सर तुम्ही मला कमेंट करून सांगायचे. हा तुमचा होमवर्कचा प्रश्न आहे. आता बघा, या प्रश्नाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातले जे महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प आहेत ते कोणते हे पण बघून घेऊ. तर बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या 6 टायगर रिझर्व्ज आहेत. ते कोणते? पहिलं म्हणजे मेळघाट, दुसरं आहे ताडोबा अंधारी, त्यानंतर पेंच, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, नवेगाव नागझिरा आणि बोर. तर हे 6 महाराष्ट्रातले व्याघ्र प्रकल्प आहेत. यांची नावं तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणता देश समूह नुकताच ब्रिक्स गटात पूर्ण सदस्य म्हणून सामील झालाय? या आधीसुद्धा 2 लेक्चरमध्ये आपण ब्रिक्स संबंधी एक प्रश्न बघितला होता. त्यामध्ये मी तुम्हाला या प्रश्नाचा आन्सर सांगितलं होतं. जर तुम्हाला ह्याचा आन्सर माहीत असेल तर लेक्चर इथं पॉज करून तुम्ही आधी सांगा, नंतर चेक करा. ठीक आहे, तर बघा, या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय. इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि UAE हे 5 नवीन देश आता ब्रिक्समध्ये ॲड झालेले आहेत. म्हणजे सध्या ब्रिक्सची सदस्य संख्या झालेली आहे 10. तर ॲक्च्युली बघा, ह्याच्या आधी ब्रिक्सच्या नेत्यांनी अर्जेंटिनासह वेगवेगळ्या 6 देशांच्या प्रवेशाला मान्यता दिली होती. पण अर्जेंटिनाचे जे नवीन राष्ट्राध्यक्ष आहेत, तर त्यांनी ब्रिक्सचा सदस्य नाही व्हायचं असं ठरवलेलं आहे. कारण ते थोडंसं प्रो USA आहेत आणि ब्रिक्समध्ये चीन, रशियासारखे देश आहेत. त्याच्यामुळं अर्जेंटिना हे आता ब्रिक्समध्ये सामील झालेला नाही आहे. पण हे जे 5 देश आहेत ते म्हणजे इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि UAE हे 5 नवीन देश आता ब्रिक्समध्ये ॲड झालेले आहेत. त्याच्यामुळे आता काय झालं आहे बघा, तर ब्रिक्समध्ये खूप महत्त्वाचे बदल झालेले आहेत. जसं की ब्रिक्सकडे आता जागतिक अर्थव्यवस्थेचा 1/4 भाग आहे, जे की जागतिक आर्थिक वाढीचं खूप महत्त्वपूर्ण चालक आता ब्रिक्स ही संघटना बनलेली आहे. जगाच्या जमिनीचा खूप मोठा भाग हा आता ब्रिक्स देशांकडे आहे आणि अर्ध्यापेक्षा जास्त पॉप्युलेशनसुद्धा आता ब्रिक्स देशांकडेच आहे. पण जर ग्लोबल GDPचा विचार केला तर अजूनही G7 हे देश आपल्यापेक्षा स्ट्रॉंग आहेत, म्हणजे ब्रिक्सपेक्षा. कारण ब्रिक्सचा GDPचा वाटा 29% एवढाच आहे आणि G7चा वाटा 43% एवढा जास्त आहे. ओके, आता आपण या प्रश्नाच्या माध्यमातून ब्रिक्स या ऑर्गनायझेशनबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती जाणून घेऊ. ब्रिक्सचा फुल फॉर्म हे ह्याच्यामधल्या 5 देशांपासून बनलेला आहे. म्हणजे B फॉर ब्राझील, R फॉर रशिया, I फॉर इंडिया, C फॉर चायना आणि S फॉर साऊथ आफ्रिका. तर ह्या 5 देशांच्या इनिशियलपासून ब्रिक्स हे नाव बनलेलं आहे.
सुरुवातीला 2009 मध्ये ह्याच्यामध्ये फक्त 4च देश होते बघा, पण नंतर 2010 मध्ये साऊथ आफ्रिका सुद्धा ब्रिक्समध्ये ॲड झाला आणि ब्रिक्स ही ऑर्गनायझेशन 5 देशांची बनली होती. पण आता 1 जानेवारी 2024ला ब्रिक्स ऑर्गनायझेशन ही 10 सदस्य देशांची बनलेली आहे. हे सुरुवातीला ब्रिक्स कशी बनली, तर जे टॉप जगातले इमर्जिंग इकॉनॉमीज होत्या आपल्या भारत, रशिया, ब्राझील सारख्या, तर ह्यांनी मिळून ब्रिक्स ही ऑर्गनायझेशन बनवली आणि ज्याचा प्रादेशिक घडामोडींवरती खूप जास्त इफेक्टसुद्धा झाला या संस्थेचा. ह्याची स्थापना झालीपासून म्हणजे 2009 पासून दरवर्षी ह्या ऑर्गनायझेशनमधल्या सगळ्या देशांची सरकारं ही ऑफिशियली एकत्र येऊन एक शिखर परिषद भरवतात. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट डिसिजन वगैरे घेतले जातात. ओके, पुढचा प्रश्न. 2018 मध्ये भारत आणि म्यानमारने फ्री मूव्हमेंट रेजिम म्हणजेच FMR नावाची एक अनोखी प्रवास व्यवस्था लागू केली. खालीलपैकी कोणतं विधान FMRच्या मुख्य वैशिष्ट्याचं सर्वोत्तम वर्णन करते? आता हा प्रश्न इथं का बरं घेतलाय, तर म्यानमारमधून येणाऱ्या लोकांना व्हिसा फ्री एंट्री द्यायची की नाही, तर यावरती सध्या आपलं भारताचं गव्हर्नमेंट हे विचार करते. त्याच्यामुळं हा प्रश्न आपण इथं घेतला होता. तर इथे बघा FMR, तर हे काय असतं, तर विशिष्ट सीमावर्ती जमातींना मर्यादित अंतरामध्ये विजा शिवाय सीमा ओलांडण्याची परवानगी या FMRच्या अंतर्गत देण्यात आलेली असते. सो इथे या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय. तर FMRच्या अंतर्गत सगळ्या डोंगरी जमाती, मग ते भारताचे किंवा म्यानमारचे नागरिक असोत, तर ह्यांना भारत म्यानमार बाँड्रीच्या दोन्ही बाजूला 16 किलोमीटरच्या अंतर्गत म्हणजे एवढ्या भागामध्ये प्रवास करू शकतात त्या FMRच्या अंतर्गत. पण हा प्रवास करण्यासाठी त्यांना काय करावं लागतं, तर जे तिथले ऑफिशियल्स आहेत म्हणजे सक्षम अधिकारी जे असतात, तर हे अशा प्रवाशांना एक सीमा परवाना तयार करून देतात, ज्या परवान्याची व्हॅलिडिटी 1 वर्षापर्यंतची असते आणि या परवान्यासहित हे प्रवासी सीमा ओलांडू शकतात. पण प्रत्येक भेटीमध्ये ते फक्त 2 आठवड्यापर्यंतच राहू शकतात. आता हे 2018 मध्ये हे FMR लागू का बरं केलं होतं, तर बघा आपल्या केंद्र सरकारचं एक धोरण होतं ज्याचं नाव होतं ॲक्ट ईस्ट धोरण. तुम्हाला आठवत असेल, तर या ॲक्ट ईस्ट धोरणाचाच एक भाग म्हणून 2018 मध्ये FMR हे लागू करण्यात आलं होतं. हे कशासाठी बरं, तर या FMRमुळं जे स्थानिक आहेत तर त्यांना विवाह, लग्न समारंभ वगैरे किंवा जे त्यांचे कॉमन सण असतात, तर अशा इव्हेंटला एकत्र यायची जी सूट आहे तर ही ह्याच्या अंतर्गत मिळू शकते. याच्याशिवाय सीमापार व्यापाराद्वारे सुद्धा सीमापार गावांशी जास्तीत जास्त सांस्कृतिकदृष्ट्या एकरूप व्हायला त्यांना मदत होईल. त्यामुळं हे FMR हे लागू केलं होतं ॲक्ट ईस्ट धोरणाचाच एक भाग म्हणून. ठीक आहे. आता भारत म्यानमार बाँड्री जी आहे याबद्दल सांगायचं तर बघा, आपल्या भारताचे जे 4 राज्य आहेत ज्याची बाँड्री म्यानमारला जोडलेली आहे, हे तुम्हाला इथे माहिती असायलाच पाहिजे. इथे मॅपमध्ये आपण बघू शकतो बघा की मिझोरम, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश, तर या 4 राज्यांची सीमा म्यानमारसोबत शेअर झालेली दिसते. ही जी टोटल बाँड्री आहे तर ही जवळपास 1643 किलोमीटर एवढी आहे. ह्याच्या उत्तरेकडच्या चीनचा हा जो पॉईंट आहे, जो ट्राय पॉईंट आहे, ह्याच्यापासून दक्षिणेकडच्या बांगलादेशच्या ट्राय पॉईंटपर्यंत जर आपण बघितलं तर इथे आपल्याला ही बाँड्री इथं पसरलेली दिसते. इथे आपल्याला एक मुद्दा तुम्हाला माहिती असायला पाहिजे बघा, की ह्या इंडो म्यानमार बॉर्डर म्हणजेच ह्याला IMB पण म्हणतात, तर ह्या बाँड्रीचं रक्षण करण्याचं काम कुणाकडं आहे, तर आसाम रायफल्सकडं. तर आपली आसाम रायफल्स ही या इंडो म्यानमार बॉर्डरचं रक्षण करत असते. ओके, आता पुढचा प्रश्न. कोणत्या भारतीय शहराला आंतरराष्ट्रीय पाणथळ शहर म्हणून मान्यता मिळाली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, इंदोर. बघा, इंदोर, भोपाळ आणि उदयपूर, तर ह्या 3 शहरांना आंतरराष्ट्रीय पाणथळ शहर दर्जासाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं, नामांकित करण्यात आलं होतं. पण या तिघांपैकी आता इंदोर याच शहराला आंतरराष्ट्रीय पाणथळ शहर म्हणून मान्यता मिळालेली आहे. बघा 2015 मध्ये म्हणजेच COP 12च्या दरम्यान रामसर करारांनी एक पाणथळ शहर मान्यताप्राप्त प्रणाली ही ॲक्सेप्ट केली होती आणि ह्याचं उद्दिष्टच हे होतं की शहरी पाणथळ भूमीचं संवर्धन करणं आणि त्याच्या चांगल्या वापराला प्रोत्साहन देणं. आणि आता इंदोर या शहराला आंतरराष्ट्रीय पाणथळ शहर म्हणून मान्यता मिळालेली आहे. ही मान्यता ह्याच शहराला कसं काय बरं मिळाली असेल, तर या शहराच्या सभोवताली सिरपूर पाणथळ, यशवंत सागर आणि भोज पाणथळ क्षेत्र तर हे आहेत. त्याच्यामुळं आता इंदोर या शहराला आंतरराष्ट्रीय पाणथळ शहर म्हणून मान्यता मिळालेली आहे. ओके, आता पुढचा प्रश्न. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत विमा संरक्षण काय आहे?
याचा आन्सर आहे दुसरा पर्याय, 5 लाख रुपयापर्यंतचं विमा संरक्षण या योजनेच्या अंतर्गत आहे. आता हा प्रश्न इथं का बरं घेतलाय, तर विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान सरकारकडून देशभरामध्ये 1,64,00,000 आयुष्मान कार्ड हे वितरित करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळं या प्रश्नाच्या माध्यमातून आपण आयुष्मान भारत योजना ही डिटेलमध्ये समजून घेऊ. तर बघा, 2018मध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना लॉन्च केली होती. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही कशासंबंधी आहे, तर दुय्यम आणि तृतीय काळजी हॉस्पिटलायझेशनसाठी पर फॅमिली म्हणजे प्रति कुटुंब प्रतिवर्ष 5 लाख रुपयापर्यंतचं कव्हरेज याच्या अंतर्गत देण्यात आलेलं आहे. आणि हाच प्रश्न आपण इथं घेतलेला आहे. 50 कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना टार्गेट करणारा हा जगातला सगळ्यात मोठा सरकारी अनुदानित आरोग्य सेवा कार्यक्रम आहे, हे लक्षात ठेवा. 10.74 कोटींपेक्षा जास्त असुरक्षित पात्र कुटुंब, जवळपास 50 कोटी लाभार्थी असतील याच्यामध्ये. तर एवढ्या लाभार्थ्यांसाठी हे जी योजना आहे तर ती पात्र असणार आहे. म्हणजे या योजनेचा लाभ हे भारतातले 50 कोटी लाभार्थी घेऊ शकतात. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, ह्यालाच शॉर्टमध्ये PMJAY असे आपण म्हणतो. या योजनेचा उद्देश खूप चांगला आहे बघा, कारण जे मिडल क्लास किंवा लोअर क्लास फॅमिलीज असतात ना, तर ह्यांच्यामध्ये जर घरातला एखादा माणूस जरी आजारी पडला तर हॉस्पिटलच्या खूप मोठ्या बिलमुळं अख्खा ह्यांचं बँक बॅलन्स झिरो होऊन जातं. म्हणजे ह्यांच्यावरती एक अचानक अशी आर्थिक जोखीम ह्यांच्यावरती येते. तर असं होऊ नये म्हणून हाच ह्या योजनेचा मागचा उद्देश आहे. तर पात्र कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना न करता त्यांना आवश्यक असलेल्या सगळ्या ज्या दर्जेदार आरोग्य सेवा आहेत तर ह्या वापरता याव्यात, हा सुद्धा ह्याचा एक उद्देश आहे. बघा, ही योजना खूप महत्त्वाची आहे, कारण जेव्हा ही कम्प्लिटली लागू होईल ना, तर ही पूर्णतः लागू झाल्यानंतर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही जगातली सगळ्यात मोठी पूर्णपणे सरकारी वित्तपोषित आरोग्य संरक्षण योजना बनणार आहे. ओके. आणि युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेजचा जो एजेंडा आहे तर ह्याला सुद्धा पुढे नेण्यासाठी हा एक खूप दूरदर्शी पाऊल आहे गव्हर्नमेंटचा, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, व्हायब्रंट गुजरात ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटच्या 10व्या आवृत्तीत कोण प्रमुख पाहुणे असतील? याचा आन्सर आहे चौथा पर्याय, चेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान पेट्र फियाला हे ह्या इव्हेंटचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. बघा, हा जो इव्हेंट आहे हा गांधीनगर इथे होणार आहे, गुजरातमध्ये गांधीनगर या ठिकाणी. 10 जानेवारी ते 12 जानेवारीपर्यंत या कालावधीमध्ये हा इव्हेंट चालणार आहे, ज्याचं नाव आहे व्हायब्रंट गुजरात ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट. आणि ह्याचे प्रमुख पाहुणे असणार आहेत चेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान पेट्र फियाला. तसं तर या इव्हेंटला बऱ्याच वेगवेगळ्या देशांचे मुख्य नेते येणार आहेत, जसं की तिमोर लेस्टेचे अध्यक्ष जोसे रामोस होर्टा, UAEचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायद अल नाह्यान आणि मोझाम्बिकचे राष्ट्राध्यक्ष फिलिप न्यूसी हे सुद्धा याला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. पण प्रमुख पाहुणे इथं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. हा जो इव्हेंट आहे व्हायब्रंट गुजरात, तर या 10व्या आवृत्तीची थीम आहे गेटवे टू द फ्युचर. आता हे इव्हेंट काय बरं आहे, तर जे जगातले मेन इन्व्हेस्टर्स आहेत, व्यावसायिक नेते, जे गुंतवणूकदार किंवा धोरणकर्ते, तर अशा सगळ्या लोकांच्या ऑपॉर्च्युनिटीज वाढवता याव्यात, त्याच्यामुळं अशा पद्धतीचा इव्हेंट गुजरातमध्ये गांधीनगर या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे. थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं तर बघा, अशा इव्हेंटमुळं जे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे तर ही आपल्या भारतामध्ये वाढू शकते. त्यासाठीचा हा इव्हेंट त्यांनी भरवलेला आहे. एक महाराष्ट्रीयन म्हणून मला कधी कधी असं जेलस फील होतं की असे इव्हेंट आपल्या महाराष्ट्रामध्ये आजकाल का बरं होत नाही आहेत. आपल्या महाराष्ट्रातली जी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे ही थोडी कमी झाल्यासारखी, म्हणजे कम्पॅरेटिव्हली आधीपेक्षा थोडी कमी झाल्यासारखी आता जाणवते. तर असे इव्हेंट महाराष्ट्रामध्ये सुद्धा व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. याबद्दल तुमचं मत काय, मला नक्की कमेंट करून सांगा. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, आसाम सरकारने नुकत्याच सुरू केलेल्या गुणोत्सव 2024चा उद्देश काय आहे? याचा आन्सर आहे बघा तिसरा पर्याय, सरकारी शाळांमधल्या स्टुडंटच्या कामगिरीचं इव्हॅल्युएशन करणं किंवा मूल्यमापन करणं, हेच या गुणोत्सव 2024चा उद्देश आहे. लक्षात ठेवा, हा जो कार्यक्रम आहे तर हा आसाम सरकारचा एक इनिशिएटिव्ह आहे. कशासाठी, तर जे तिथले गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत तर तिथल्या स्टुडंटचा परफॉर्मन्स कसा आहे, म्हणजे तिथल्या सरकारी शाळांमध्ये जी फॅसिलिटी आहे किंवा जे एज्युकेशन विद्यार्थ्यांना देण्यात येते तर हे बरोबर आहे की नाही, तर हे चेक करण्यासाठी त्यांनी गुणोत्सव 2024 हे सुरू केलेलं आहे. म्हणजे काय, तर हे एक सर्वसमावेशक असा राज्यव्यापी मूल्यमापन आहे. याच्या अंतर्गत 35 जिल्ह्यातल्या जवळपास
43,500 सरकारी शाळांमधले जवळपास 40 लाख विद्यार्थ्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन करणं हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आणि हे जे मूल्यमापन आहे तर ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री, आमदार, तिथले मुख्य सचिव, जे महाविद्यालयीन शिक्षक आहेत आणि सरकारी अधिकारी, तर हे सगळे जवळपास 18,000 पेक्षा जास्त बाह्य मूल्यमापन करते हे ह्याच्यामध्ये सहभागी होऊन या गुणोत्सवमध्ये तिथल्या स्टुडंटचं इव्हॅल्युएशन करणार आहेत. म्हणजे इनडायरेक्टली सांगायचं म्हणजे तिथल्या ज्या गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत तर इथं शिक्षण नीट देत आहेत की नाही हे चेक करण्याचा हा गुणोत्सव हा उपक्रम आहे. 3 जानेवारीपासून हा सुरू होणार आहे. 8 फेब्रुवारीपर्यंत हा गुणोत्सव 2024 हा उपक्रम तिथं चालणार आहे. गुणोत्सव हे शिक्षक, स्टुडंट्स, प्रशासक आणि स्थानिक समुदायांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहित करतं, जेणेकरून त्यांची पण काहीतरी जबाबदारी आहे तर हे त्यांना समजून येतं. ओके, आता पुढचा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने सामाजिक सुरक्षा पेन्शन ही 2750 रुपयावरून 3000 रुपये एवढी केलेली आहे? याचा आन्सर आहे बघा चौथा पर्याय, आंध्र प्रदेश. जे सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत जगनमोहन रेड्डी, तर यांनी हा डिसिजन घेतलेला आहे की पूर्वी सामाजिक सुरक्षा पेन्शन जी 2750 रुपये एवढी देण्यात यायची ती आता त्यांनी 3000 रुपये पर मंथ एवढी केलेली आहे. ही जी पेन्शन आहे तर ही YSR पेन्शन कनुकाच्या अंतर्गत दिली जाते. आणि या वाढीमुळे आता काय होणार आहे तर तिथल्या ज्येष्ठ नागरिक, तिथल्या विधवा महिला, ज्या एकट्या महिला आहेत त्यांना आणि HIV पॉझिटिव्ह पेशंटला ह्या डिसिजनचा फायदा होणार आहे. 66 लाखांपेक्षा जास्त लोकांना ह्या वाढीतून फायदा होणार आहे. आणि या पेन्शन योजनेसाठी सरकार हे दर महिन्याला 2000 कोटी रुपयाची गुंतवणूक सुद्धा करतोय. ओके, आता पुढचा प्रश्न. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरू केलेल्या नवीन पोर्टलद्वारे कोणत्या प्रकारच्या डाळ उत्पादक शेतकऱ्यांची मदत केली जाईल? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय, तूर डाळ उत्पादक शेतकऱ्यांना ह्या पोर्टलची मदत होणार आहे. ती कशी? तर बघा, आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचाच एक भाग म्हणून हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे, ज्याच्या अंतर्गत खास करून महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, कर्नाटक आणि झारखंडमधल्या तूर डाळ उत्पादकांसाठी नोंदणी करणं, खरेदी आणि पेमेंट प्रोसेस सोपं करण्यासाठी हे पोर्टल सुरू केलेलं आहे. या पोर्टलचं प्राथमिक उद्दिष्ट हे आहे की 80% बफर स्टॉक हा डायरेक्ट शेतकऱ्यांकडून विकत घ्यायचा आणि आयातीवरची जे तूर डाळ आयातीवरचे जे अवलंबित्व आहे तर हे कमी करायचं. याच्यामुळं अन्न उत्पादक आणि भविष्यातली अन्न सुरक्षा ही सुद्धा सुरक्षित केली जाऊ शकते. आणि या हालचालीमुळं काय होणार आहे तर जे तुरडाळ उत्पादक शेतकरी आहेत तर ह्यांना चांगल्या किमतीची हमी मिळेल. शिवाय सुव्यवस्थित प्रक्रिया आणि नाफेड आणि NCCF द्वारे थेट बँक हस्तांतरण त्यांना मिळेल आणि देशांतर्गत डाळींच्या उत्पादनाला चालना सुद्धा ह्या पावलामुळं मिळणार आहे. तर अशा पद्धतीचं जे नवीन पोर्टल आहे तर हे तूर डाळ उत्पादक शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी बनवलेलं आहे. ठीक आहे, आता शेवटचा प्रश्न. 2023चा प्युबिटी ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार कुणाला जाहीर झाला आहे? आधी या प्रश्नाचं आन्सर सांगते, मग हा पुरस्कार काय ते बघू. तर बघा, इथे या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, विराट कोहली, जो की आपला एक इंडियन क्रिकेटर आहे. विराट कोहली याला प्युबिटी ॲथलीट ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. आता हा पुरस्कार काय आहे बरं? तर बघा, इंस्टाग्रामवरती 35 दशलक्षापेक्षा जास्त फॉलोवर असलेलं प्युबिटी नावाचं एक ऑनलाईन ग्रुप किंवा चॅनल काय म्हणतात मला माहिती नाही आहे, तर ते आहे. आणि ह्यांचीच एक उपकंपनी आहे प्युबिटी स्पोर्ट नावाची. तर ह्या त्यांच्या उपकंपनी चॅनलद्वारे एक ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात आलं, ज्याच्यामध्ये कोहलीला 78% वोट मिळाले आणि लिओनल मेसीला 22% एवढं वोटिंग ह्याच्यामध्ये मिळालेलं आहे. आणि त्याच्यामुळं कोहली यालाच प्युबिटी ॲथलीट ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. या दोघांव्यतिरिक्त टोटल 16 प्लेयर्स ह्या ऑनलाईन वोटिंगच्या ह्या लिस्टमध्ये होते, जसं की नोवाक जोकोविच, पॅट कमिन्स, लेब्रॉन जेम्स, एर्लिन हॅलँड, क्रिस्टियानो रोनाल्डो पण होता. ह्या सगळ्यांमध्ये कोहली हा याच्यामध्ये जिंकलेला आहे. कारण लास्ट इयर 2023मध्ये कोहलीनं 8 सेंचुरी केल्यात, 10 हाफ सेंचुरी केल्यात आणि यासह टोटल 2048 रन हे कोहलीनं केलेले आहेत. आणि म्हणूनच हा अवॉर्ड विराट कोहलीला मिळालेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आज आपण 4 आणि 5 जानेवारीचे महत्त्वाचे करंट अफेअर्स या लेक्चरमधून अभ्यासलेले आहेत. तुम्हाला आजचं लेक्चर समजलंय की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. तर लवकरच भेटू मग आपण पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.